श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य ऐकृत सिद्धारूढ वैभव बेल 6वा भाग 4. सिद्ध पुरुष आपल्या शिष्यांना तोंडाने सांगण्यापेक्षा कृतीने धडा देत असत. कोणी भुकेलेला आला तर त्याला अन्न, कोणी तहानलेला आला तर त्याला पाणी द्यायचे, अशी महाराजांची सेवेकऱ्यांना सूचना असे. एके दिवशी महाराज भोजनास बसले असता कोणी एक भिकारी मठाच्या दारापुढे आला आणि मी 3 दिवसांचा उपाशी आहे, काहीतरी पोटाला द्या हो, म्हणून ओरडू लागला. काही भक्त मंडळी बाहेरच्या ओटीवर बसली होती. एका भक्ताने त्या भिकाऱ्याला माऱ्याचा धाक दाखवून तेथून पिटाळून लावले. महाराजांची नेहमी चौफेर नजर असावयाची. त्यामुळे महाराज जरी आत होते तरी बाहेर चाललेला प्रकार त्यांच्या ध्यानी आला. ते तसेच भोजनावरून उठले व विनमुख जाणाऱ्या भिकाऱ्यास बोलावून त्यांनी अत्यंत प्रेमाने त्याला 2 भाकऱ्या आणि भाजी खावयास दिली व येथेच बसून खा असे सांगितले. आणि त्यांनी एका शिष्याला बोलावून त्याला पाणी प्यायला देण्यास सांगितले. त्या शिष्याने प्रश्न केला, महाराज, जेवता जेवता आपण का उठलात? तुझे कर्तव्य तू बजावले असतेस तर मला उठावे लागले नसते, असे महाराज उत्तरले. तो शिष्य म्हणजे ज्याने प्रथम भिकाऱ्यास हकलून लावले होते तोच होता. त्यामुळे तो सहजच शरमल्यासारखा झाला. एकदा समर्थ रामदास जयराम स्वामींच्या भेटीला वडगावच्या मठात गेले होते. ते काही दिवस तेथेच राहिले. रोज दोघेही मिळून स्नानार्थ नदीवर जात असत. एके दिवशी समर्थ एकटेच स्नानार्थ गेले. मागाहून जयराम स्वामी निघाले. नदीच्या काठी गावच्या ब्राह्मणाचा 10 वर्षाचा मुलगा बुडून मेला म्हणून ते प्रेत घेऊन त्या मुलाचे आईवडील आक्रोश करीत असल्याचे जयराम स्वामींच्या दृष्टोत्पत्तीस आले. तेव्हा जवळ जाऊन त्या पती पत्नींना उद्देशून, कशाला उगीच रडता? तुमचा मुलगा जिवंत आहे, असे म्हणून त्यांनी मुलाच्या अंगावरून हात फिरविला. इतक्यात मुलगा चटकन उठून बसला. त्यावर जयराम स्वामींच्या सामर्थ्याचे वर्णन करीत मुलासह पती पत्नी स्वस्थानी गेले. ते दृश्य समर्थ दुरून पाहत होते, पण त्यावेळेस जयराम स्वामींना ते काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी समर्थ स्नानास निघालेले पाहून जयराम स्वामीही त्यांच्या बरोबर स्नानास निघाले. वाटेत एक विहीर लागली. ती पाहून समर्थ जयराम स्वामीस म्हणाले, जयराम, आपण आज या विहिरीतच स्नान करूया. जयराम स्वामी म्हणाले, या विहिरीला उतरण्याची सोय काहीच नाही आणि मलाही पोहता येत नाही. मग मी कसा आत जाणार आणि वर येणार? समर्थ म्हणाले, त्याबद्दल तू काही काळजी करू नकोस. मी उडी टाकल्याबरोबर माझ्या मागोमाग तू उडी टाक, असे म्हणून समर्थांनी विहिरीत उडी टाकली. त्यावर जयराम स्वामींनी पण उडी टाकली. पोहायला येत असल्यामुळे समर्थ वर राहिले आणि जयराम स्वामी तळास गेले. त्यावर समर्थ विहिरीतून वर आले, पण वडगावच्या मठास न जाता थेट ते चाफळास गेले. इकडे वडगावच्या मठात स्वामी स्नानाहून आले की नैवेद्य अर्पण करावयाचा म्हणून मंडळी वाट पाहत होती. 2 प्रहर उलटले तरीही समर्थही आले नाहीत आणि जयराम स्वामी पण नाहीत. अखेर शिष्यमंडळी चहूकडे शोधार्थ निघाली. गावभर नदी तीर सर्व शोधून शेवटी उदास होऊन मठात परत आली. अखेर गोपाळ बुवा चाफळास गेले. तेव्हा त्यांना समर्थांचे दर्शन झाले, पण जयराम स्वामी तेथे दिसले नाहीत. त्यांनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला आणि ते हात जोडून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यावाटे अश्रू वाहत होते.
त्यांनी समर्थांना विचारले, आमचे स्वामी कोठे आहेत? तेव्हा रागाचा आव आणून समर्थ म्हणाले, तुमचे स्वामी आम्हास काय ठाऊक, ते वडगावातच असतील. हे ऐकून गोपाळ बुवास अधिकच रडू आले. समर्थांनी विचारले, का रे गोपाळा, तुला इतके वाईट का वाटते? गोपाळ बुवा म्हणाले, आपण आणि आमचे स्वामी स्नानार्थ म्हणून मठातून बरोबर गेला होता. आपण परभारे चाफळास आला आणि आमच्या स्वामींचा 3 दिवस झाले पत्ताच नाही. तेव्हा दुःख न करता मी काय करू? हे ऐकून स्मितहास्य करून, चल तर तुझ्या स्वामींचा शोध करू, असे म्हणत समर्थ तेथून निघाले. ते थेट त्या विहिरीपाशी आले आणि त्यांनी जयरामा म्हणून हाक मारली. त्याने ओ दिल्यावर वर ये असे सांगितले. तेव्हा जयरामस्वामी कसेबसे विहिरीतून वर आले. त्यांनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावर मला त्रिरात्र पाण्यात ठेवले ही शिक्षा कशाबद्दल? असे त्यांनी समर्थास विचारले. समर्थ म्हणाले, बाप्पा, तू मेलेले माणसे उठवू लागलास. आता दररोज एक एक मेलेले माणूस तुझ्या दारात येऊन पडेल. ते तू उठवीत जा, म्हणजे आम्ही तुला ब्रह्मदेवच म्हणू. हे समर्थांचे भाषण ऐकताच जयरामस्वामींनी या उपर आपल्या आज्ञेशिवाय काही एक करणार नाही, असे त्यांच्या पुढे कबूल केले. शेगावचे गजानन महाराज यांना आपल्या घरी येण्याबद्दल आमंत्रण करायला एक भक्त आला. पण महाराजांच्या जवळ सांगण्याची त्याला छाती होईना. शेवटी त्याने निकटच्या भक्ताकडे आपला हेतू कळविला. तेव्हा मी महाराजांना उद्या तुझ्याकडे घेऊन येईन, असे खात्रीपूर्वक त्याने त्याला सांगितले. दुसरे दिवशी चिलीम भरून देत असताना निकटचा भक्त हळूच म्हणाला, महाराज, आज आपल्याला अमक्या गावी जावे लागणार, कारण महाराजांना तुमच्याकडे घेऊन येईन असे मी त्या पाटलाला वचन दिलेले आहे. त्यावर महाराज एकही शब्द बोलले नाहीत. महाराज हे बहुतेक उघड्या अंगानेच फिरत असत. चुकूनच त्यांच्या अंगावर वस्त्र असावयाचे. आपले बोलणे खरे करण्याकरिता भक्त महाराजांच्या जवळ सारखी कुरकुर करू लागला. तेव्हा चल तर असे म्हणून नेसलेले वस्त्र फेकून देऊन महाराज बाहेर पडले. महाराजांसह भक्त स्टेशनवर पोहोचला. त्यावर तो तिकीट आणायला गेला. तोवर इकडे महाराज बायकांच्या डब्यात जाऊन बायकांमध्ये बसले. कुणीतरी वेडा मनुष्य डब्यामध्ये बसला आहे असे म्हणून बायकांची धांदल उडाली. इतक्यात तिकीट घेऊन भक्त महाराजांना शोधित शोधित तिकडे येऊन पोहोचला. त्यांना पाहताच तो चपापला. ते महाराजांना पुरुषांच्या डब्यात बसण्याविषयी अनेक प्रकारे विनविले, पण महाराज अंक न हलविता डोळे मिटून स्वस्थ बसून राहिले. इतक्यात पोलीस तेथे आले. त्यांनी दटावून तुम्ही कुठले, कोण वगैरे प्रश्न केले, तरी स्वारी जागची हलेना किंवा बोलेना. शेवटी दोघा शिपायांनी धरून हाताला हाताला धरून त्यांना बाहेर काढण्याचे ठरविले, परंतु त्या कामी त्यांना यश आले नाही. स्टेशन येताच महाराज चटकन खाली उतरले. त्यावर शिष्यही त्यांचे मागोमाग जाऊ लागला. वाटेत पोलिसांनी त्यांचे नाव गाव सगळे भक्तांजवळ विचारून घेतले. इतक्यात तेथे अधिकारी आले. त्यांनी तुम्ही वस्त्राशिवाय का फिरता असा महाराजांना प्रश्न केला. तेव्हा ते शिष्याला उद्देशून पाहतोस काय, चिलीमभर चिलीम असे म्हणाले. यावरून जगात पिशाच्च्या अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न अशी त्यांची स्थिती आहे, हे त्या अधिकाऱ्याने ताडले. त्यावर ते पोलिसांना उद्देशून वास्तविक यांना सांभाळण्याची सर्व जबाबदारी निकटच्या भक्तांनी घेतली पाहिजे. जे काही घडले त्यात त्यांचा काहीच दोष नसून सर्व चूक शिष्याची आहे.
असे म्हणाले. तेव्हा महाराज म्हणाले, बरोबर, तुमचे म्हणणे अगदी बरोबर. याला चांगलेच प्रायश्चित द्या. त्यानंतर त्या शिष्याकडून 5 रुपये दंड घेऊन वरिष्ठांनी त्यास सोडून दिले. स्वस्थानी आल्यावर भक्ताने प्रश्न केला, महाराज, आपण बायकांमध्ये का जाऊन बसला? महाराज म्हणाले, तुझी फजिती करण्याकरिता. भक्त म्हणाला, माझ्याकडून कोणती चूक घडली? मला न विचारता तू भलताच कारभार केलास, तेव्हा तू शतमूर्ख आहेस. यापुढे तू सांगितलेले मी काहीच ऐकणार नाही, असे महाराजांनी उत्तर दिले. सिद्ध पुरुष जी काय आज्ञा करतात ती अंमलात आणणाऱ्याचे काहीच अकल्याण होत नाही. एके दिवशी तुकाराम महाराजांना त्यांच्या एका भक्ताने जेवावयास बोलविले होते. स्वयंपाकघरात पाणी मांडली होती. जेवता जेवता ते म्हणाले, तुम्ही सर्व लवकर जेवून घ्या आणि येथील सर्व सामान उचलून माझघरात नेऊन ठेवा. जेवणानंतर सर्व मंडळींबरोबर ते हे सामान हलवू लागले. जेव्हा स्वयंपाकघर रिकामे झाले तेव्हा आता थोडा वेळ तिकडे कोणी जाऊ नका, असे सर्वांना उद्देशून तुकाराम म्हणाले. इतक्यात स्वयंपाकघराची भिंत कोसळून धाडकन पडली. गोंदवलेकर महाराज एके दिवशी रस्त्यावरून जाता जाता एका घरात शिरले आणि तेथे निजलेल्या दोघा इसमांना उद्देशून, इकडे कोण निजले आहे? उठा, उठा, जोरात वारा येत आहे. कदाचित घर कोसळण्याचा संभव आहे, असे म्हणाले. तेव्हा एकटा खडबडून उठला आणि शेजारच्या अंगणात जाऊन निजला. दुसरा मात्र, घर पडणार हे बुवाला स्वप्न पडले वाटते, असे म्हणून डोक्यापर्यंत पांघरून घेऊन निजला. मध्यरात्रीच्या सुमारास जोराने वारा सुटला आणि त्या सरशी खरोखरच घर पडले. सिद्ध पुरुष शिष्यावर केव्हा, कोठे आणि कशी कृपा करतील याचा नेम नाही. विजयनगरचा राजा जयपाल याला एके दिवशी देवाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली. तेव्हा त्याने आपल्या सभेतील प्रत्येक पंडितांना, तुम्ही माझे गुरु व्हाल का, असा प्रश्न केला. राजाचा गुरु होण्याची आयती संधी का दवडावी, असा विचार करून प्रत्येक पंडिताने होय असे उत्तर दिले. तेव्हा राजा म्हणाला, तर मग मला आत्ताच्या आत्ता देव दाखवा. जर नाही म्हणाल तर तुम्हाला मी बंदीत ठेवीन. देवाविषयी मोठमोठ्या गप्पा मारणारे ते पंडित राजाला पटवून देऊन त्यांचे समाधान करण्याची शक्ती नसल्याने शेवटी सर्वजण मानाखाली घालून बसले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांना सर्वांना बंदीत ठेवण्यात आले. आज्ञेनुसार तेथे रोज झाडांना पाणी घालणे, खरडे खणणे, झाडांना भर घालणे इत्यादी बागेतील कामे ते पंडित करीत असत. आपली सुटका व्हावी या उद्देशाने त्या ठिकाणी ते रोज देवाची प्रार्थना करीत असत. लवकरच त्यांची हाक देवाला पोहोचली. एके दिवशी त्याच गावात राहणारे योगी मुकुंदराज हे भर दुपारी 12 वाजता भजन करीत त्या बंदीखान्याजवळ आले. त्या समयी ते पंडित टोपल्या, कुदळी, खोरी हातात घेऊन आपापल्या वाटणीला आलेली कामे करू लागले होते. पंडितांना उद्देशून मुकुंदराज म्हणाले, द्विज हो, तुम्ही किती राब राब राबता. आता पुरे करा काम आणि आत चला. भोजन वगैरे करून विश्रांती घ्या. त्या समयी हा आपला कोणीतरी वाली आहे असे पंडितांना वाटले. त्यामुळे ते धीराने आपापल्या हातातील टोपल्या, कुदळी, खोरी तेथल्या तेथे टाकून आत गेले. ते पाहून सेवक मुकुंदराजांवर धावले व म्हणाले, काय हो, हे सर्वजण तुमचे कोण लागतात की काय? तुम्हाला यांची कीव आली खरी, परंतु त्यांची आजची ठरलेली कामे कोण करणार? तोच कुदळी आपोआप खणू लागल्या, खोरी टोपल्यात माती भरू लागली आणि टोपल्या भराभर झाडांना भर घालू लागल्या.
तो चमत्कार पाहून सेवक आश्चर्यचकित झाले. त्यांनी धावत जाऊन राजाला ही वर्दीच दिली. राजा म्हणाला, तो कोण आहे मी पाहतो. त्याला इकडे घेऊन या. तोपर्यंत मुकुंदराज समोर येऊन हजर राहिले. राजा कोठेतरी बाहेर जाण्याकरिता घोड्यावरून निघाला होता. त्यांना पाहून तो खाली उतरला आणि म्हणाला, तुम्ही माझे गुरु व्हाल काय? होय, यासाठीच मी आलो आहे, असे मुकुंदराज उत्तरले. त्यावर राजा म्हणाला, तर मग मला देव दाखवा. मुकुंदराज म्हणाले, प्रथम गुरु आज्ञेप्रमाणे शिष्याकडून सेवा घडली पाहिजे. करिता कारागृहातून पंडितांना आधी मुक्त कर. अभ्यंगस्नान घालून सुग्रास भोजन देऊन वस्त्रधनादिकांच्या योगे करून त्यांना संतुष्ट कर. त्यानंतर मी तुला क्षणार्धात देव दाखवेन. राजाने क्षणाचाही विलंब न लावता गुरु आज्ञेचे पालन केले. त्यावर मुकुंदराजांनी राजास घोड्यावर बसावयास सांगितले. राजा रिकीबीत पाय ठेवून घोड्यावर चढतो न चढतो इतक्यात मुकुंदराजांनी त्याला चाबकांनी मार मारले. तोच राजा समाधीत गेला. जेव्हा राजा उत्थान पावला तेव्हा परमानंदाने तृप्त होऊन तो मुकुंदराजांच्या चरणी लागला. श्री तुकाराम चैतन्यांच्या जवळ बापू नावाचा एक शिष्य होता. तो रोज लाकडे फोडणे, पाणी भरणे, उष्टी काढणे इत्यादी आश्रमातील सर्व कामे करी. शिवाय तुकामाईंचे पाय दाबून देई. बापूने 2-2 दिवस पाय दाबले तरी तुकामाई पुरे म्हणत नसत. त्या अवधीत ते त्याला मठातले जेवणही देत नसत आणि भिक्षेलाही जाण्याची मनाई करीत असत. त्यामुळे त्याला कधी 2, कधी 3, कधी अधिक दिवस सुद्धा उपवास घडे. त्याप्रमाणे त्याच्याकडून 12 वर्षे सेवा घडली. त्यानंतर एके दिवशी बापूवर प्रसन्न होऊन तुकामाईने तो देवपूजेला बसला असता तेथे जाऊन त्याच्या डोक्यात काठी मारली. त्या क्षणी तो समाधीत गेला. जेव्हा तो उत्तान पावला तेव्हा परमानंदाने तृप्त होऊन तो तुकामाईंच्या चरणी लागला. सोहिरोबा अंबिये यांना परमेश्वर प्राप्तीची जेव्हा तीव्र तळमळ लागली तेव्हा ते कुलकर्णीपणातून मुक्त होऊन एकांतवासासाठी जंगलात जाऊन बसू लागले. ज्याला खरी तळमळ लागली आहे त्याच्यावर गुरुकृपा होण्यास वेळ लागत नाही. एके दिवशी दुपारी 12 वाजता अतिशय भूक लागली म्हणून सोहिरोबांनी रानातून एक फणस आणला व तो फोडून गरे काढले. ते आता खाणार इतक्यात बाबू हमको कुछ खाने को दो असा ध्वनी त्यांच्या कानावर आला. तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले. तोच त्यांना दिव्य अजानुबाहू अशी एक व्यक्ती दिसली. तेव्हा लगेच ते उठले आणि काढलेले सर्व फणसाचे गरे त्यांनी त्या फकीराच्या पदरात टाकले आणि त्याच्या पुढे मस्तक नमविले. त्यावर आपले नाव काय महाराज असे विचारले. माझे नाव गैबीनाथ, हे गे तुला, असे म्हणून आपल्या पदरातील 4 फणसाचे गरे त्यांनी सोहिरोबांच्या हातावर घातले आणि ते तेथून परतले. सोहिरोबांनी ते गरे खाता क्षणी त्यांची वृत्ती पालटली. मनुष्याला स्वानंदाचा अनुभव घेण्यास स्वार्थाची अडचण असते. सोहिरोबांनी स्वार्थ त्याग केल्यामुळे लगेच ते स्वानंदात निमग्न झाले. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.